नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातलं द्वंद्व समोर आलंय। आज किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं। मुश्रीफ यांनी प्रथमदर्शनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला। मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे तसंच इतर अनेक गैरव्यवहार करण्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। तर या सगळ्या आरोपांच्या विरोधात सोमय्यांचे सगळे आरोप बिनबुडाचे असून सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणालेले आहेत। हसन मुश्रीफ जी ने अपने परिवार के साथ में संत सेनापति संताजी घोरपड़े शुगर फैक्ट्री लिमिटेड के द्वारा 127 करोड़ रुपए के भ्रष्टाचार का पैसा पार्क किया है। हवाला ट्रांजैक्शन, मनी लॉन्ड्रिंग, जिसमें जो कंपनी शेल कंपनी भारत सरकार ने घोषित की है, ऐसी सीआरएम सिस्टम प्राइवेट लिमिटेड हो या जो कंपनियां इसके पहले ही बंद हो चुकी है, फिर उसमें स्ट्राइक ऑफ कंपनी, रजत कंज्यूमर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, माउंट कैपिटल प्राइवेट लिमिटेड, ऐसी कंपनियों के साथ में हसन मुश्रीफ परिवार के 127 करोड़ के ट्रांजैक्शन हुए हैं। जो पैसा जो है वो हसन मुश्रीफ जी की पत्नी, उनका बेटा, परिवार के महापरिवार के अन्य सदस्य, उनके खाते में आया है। उनकी जो प्राइवेट लिमिटेड शुगर फैक्ट्रीज में पैसा आया है। इन सबके 2700 पेजेस के डॉक्यूमेंट, 2700 पेजेस के डॉक्यूमेंट मैंने इनकम टैक्स डिपार्टमेंट को दे दिए हैं। इनकम टैक्स के जो इन्वेस्टिगेशन डायरेक्टर ने मुझे जानकारी दी है कल कि इसमें काफी तथ्य दिखाई दे रहा है, उन्होंने इन्वेस्टिगेशन प्रारंभ किया है। मैं बुधवार को दिल्ली में एनफोर्समेंट डायरेक्टर ईडी, सीबीडीटी चेयरमैन, वित्त राज्य मंत्री, कंपनी मंत्रालय, इनके अधिकारियों को मिलकर ये सब एविडेंसेस और सुपुर्द करूंगा। हसन मुश्रीफ साहब ने अपने मंत्रालय के जो भ्रष्टाचार का पैसा वहां पार्क किया है, तो मनी लॉन्ड्रिंग के साथ साथ बेनामी संपत्ति एंड करप्ट प्रैक्टिसेस, ये तीनों के अंतर्गत कार्रवाई हो। एंटी करप्शन ब्यूरो में भी मैं इसकी शिकायत फाइल करूंगा। मुंबईमध्ये पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद येते थेट प्रक्षेपण। Media and everybody, good afternoon. Before starting, I would just like to request all of you, because the reports that I got from my earlier PC that the voice is not audible. So should I take out the mask? Yes. So I am requesting for your permission. If you say yes, then only I will take it out. That you can do whatever is needful you require. Shall I remove this? I am vaccinated and hope all of you are. आरामात तोडू नका काही, तोडू नका। एक मिनिट। मी परवा जसं सांगितलं, आधी मी मराठीत बोलणार, नंतर इंग्रजीत बोलणार
आणि नंतर हिंदीमध्ये बोलणार आणि त्याच्यानंतर मग तुमचे काय प्रश्न असतील ते आपण घेऊ. तर मित्रांनो, जी माझी 2 दिवस अगोदरची प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये मी बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या तपासाबाबतच्या, साकेनाके पोलीस स्टेशनच्या तपासाबाबत, गुन्ह्याबाबत. ती परत मी रिपीट करणार नाही. त्याच्यामध्ये पुढे ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या बऱ्याच व्हॉट्सअप मेसेजेसमध्ये आणि मीडियामध्ये बऱ्याच अंदाज बांधून त्या सर्क्युलेट केल्या जात आहेत. तर असा कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून ज्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल गोष्टी आहेत, त्या आपणापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने या डेव्हलपमेंट मी सांगत आहे. त्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट या दिवसांमध्ये पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्यामुळे शासनाचा जो कायदा आहे SC/ST ॲक्ट, हा SC/ST ॲक्ट आपण या गुन्ह्याला लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्यानंतर आपण आरोपीला अटक केली होती आणि त्याची 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे. या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि जी घटना झाली, गुन्हा झाला, त्याचं संपूर्ण सिक्वेन्स आणि गुन्ह्याचं सिक्वेन्स हे सगळं आम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि ते डिजिटल एव्हिडन्सद्वारे एस्टॅब्लिश केलेलं आहे. म्हणजे जे घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावर ती पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला आणि त्याच्यानंतर आरोपी गुन्हा केल्यानंतर कसा तो घटनास्थळावरून गेला, या सगळ्या सिक्वेन्सिंगमध्ये आपल्याला चांगला एव्हिडन्स मिळालेला आहे. आरोपीकडून जे प्रमुख हत्यार होतं, शस्त्र होतं, जे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलं होतं, ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे. या गुन्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील गुन्हा असल्यामुळे या गुन्ह्यासाठी आपण स्पेशल काउन्सिलची नेमणूक केलेली आहे, ॲडव्होकेटची नेमणूक केलेली आहे. ॲडव्होकेट राजा ठाकरे हे नावाजलेले क्रिमिनल लॉयर आहेत. त्यांना आपण नेमणूक दिलेली आहे आणि ते आपल्याला तपासामध्ये सुद्धा मार्गदर्शन करत आहेत. या गुन्ह्यामधली चार्जशीट मी परवाच्या दिवशी आपल्याला बोललो होतो त्याप्रमाणे 1 महिन्याच्या आतमध्ये, शक्य झाल्यास त्याच्याही अगोदर आपण टाकण्याची तयारी करू. याच्यामध्ये मुख्यत्वे करून थोडा कालावधी जाणार आहे. तो आपल्याला DNA चे रिपोर्ट्स येण्यासाठी जो कालावधी लागेल तेवढाच. अन्यथा आमचा तपास पुढच्या 15 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. यामध्ये महत्त्वाचे 2 अजून घटना काल घडलेल्या आहेत. त्यामध्ये दिल्लीवरून नॅशनल कमिशन ऑफ वुमेन याच्या मेंबर चंद्रमुखी मॅडम यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि आमचे तपासी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे काल नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट यांचे ऑनरेबल व्हाईस चेअरमॅन श्री अरुण हलदर यांनी सुद्धा भेट दिलेली आहे घटनास्थळाला आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. आज 1:30 वाजता
माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री यांच्याबरोबर माननीय हलदार साहेब आणि त्याचबरोबर माननीय मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव गृह, डीजी साहेब, सीपी मुंबई आणि आमचे जॉईंट सीपी क्राईम, लॉ अँड ऑर्डर आणि सोशल वेलफेअरचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आणि वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी या सगळ्यांची बैठक झाली नुकतीच सह्याद्रीमध्ये आणि माननीय व्हाईस चेअरमन हलदर साहेबांनी पोलिसांनी जे तात्काळ कारवाई केलेली आहे आणि पोलिसांनी जो तपास केलेला आहे, आरोपीला अटक केलेली आहे, याबाबत पोलिसांचं कौतुक केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या विविध शासकीय मदत योजना आहेत पीडित महिलेसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्या जाहीर केलेल्या आहेत आणि या शासकीय योजनांमधून आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं मुख्यमंत्री निधीमधून अशी एकूण 20 लाखाची मदत या पीडित महिलेच्या मुलींना, तिच्या 3 मुली आहेत, त्यांना ही कालांतराने सगळी प्रक्रिया पार करून ती त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर अजून दुसऱ्या कोणत्या काही शासकीय योजना ज्या आहेत त्यामधून सुद्धा शक्यतो जेवढी मदत करता येईल ती शासनाकडून ती मदत केल्या जाईल. धन्यवाद. Good afternoon, friends. Few days back, I have briefed you about the incidents which happened at Sakinaka police station in Mumbai. It was a heinous crime coupled with murder, and the victim died during the treatment. I have already given you the details the other day, so I am not repeating it here. In this offense, the victim belonged to a particular caste. So, we have applied the section of Scheduled Caste, Scheduled Tribe Atrocities Act in the said offense, and we will be investigating the same. We had arrested the accused. In the interrogation, he had confessed the crime, and we have also recovered the weapon that he has used in this crime. We could put the sequence of events and the crime in a proper time slot on the basis of the video clips available to us from the various sources of CCTV cameras, and we got the complete picture before the offense and after the offense, including the offense. So the timeline is very clear and the sequences are very clear. Since it is a heinous crime, the government of Maharashtra has appointed मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पत्रकार परिषद साकीनाका प्रकरणासंदर्भातले अपडेट देण्याकरता आणि कुठलाही गैरसमज अफवा पसरू नयेत याकरता काही अपडेट देण्याकरता ही पत्रकार परिषद होती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांबरोबर
बैठक झालेली आहे। याच प्रकरणासंदर्भातला आढावा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घेतला। 20 लाखाची मदत पीडितेच्या कुटुंबियांना केली जाणार आहे अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली। त्याचबरोबर आरोपी विरोधात ती महिला एका विशिष्ट वर्गाची असल्याकारणाने आरोपी विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीनं कशा प्रकारे गुन्हा केला या संदर्भातली सगळी माहिती आम्हाला दिलेली आहे असं हेमंत नगराळे सांगता आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पोलीस अधीक्षकांच्या केबिनमधून बाहेर पडलेले आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबाग इथल्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये उपस्थित राहिलेले होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत महाड कोर्टाने आदेश दिलेले होते। याआधी नारायण राणे गुन्हे शाखेत उपस्थित राहिले नव्हते। आज राणेंचा जबाब नोंदवला जाऊ शकतो। पोलीस अधीक्षकांच्या केबिनमधून काही क्षणापूर्वीच ते बाहेर पडलेले आहेत। नारायण राणे अलिबागमध्ये आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विशाल, किती वाजताच्या दरम्यान राणे कार्यालयामध्ये पोहोचले? आत्ताची काय अपडेट मिळतेय आणि जबाब नोंदवून घेतला गेला का? सुवर्णा, नारायण राणे जे आहेत ते 3 वाजताच्या सुमारास जे आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हजर झालेले होते आणि जवळपास 15 मिनिटं पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये नारायण राणे जे आहेत हे उपस्थित होते। खरं तर त्यांच्यासोबत इकडचे स्थानिक आमदार जे आहेत ते प्रशांत ठाकूर आणि काही कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। जवळपास 15 मिनिटं पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये त्यांची जबाब नोंदवला घेतल्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते। अधिकृतरित्या कोणतेही स्टेटमेंट जे आहे ते रायगड पोलीस अधीक्षकांकडून आलेलं नाहीये। मात्र या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं गेलं तर महाड कोर्टाने त्यांना आदेश दिले होते की साक्षीदारांवरती दबाव टाकू नये आणि जी ऑडिओ क्लिप आहे त्याच्यामध्ये कुठचीही छेडछाड करू नये। या बाबतीत सुद्धा आज जी आहे ती त्यांच्याकडनं याच्या बाबतीत स्टेटमेंट जे आहे ते घेतल्याची माहिती मिळते, ती सूत्रांकडनं अधिक माहिती मिळते। आणि ज्या प्रकारे नारायण राणे या ठिकाणी आले होते त्यानंतर त्यांनी बाहेर जाताना एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती म्हणजे मी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलेलं आहे, हजर या ठिकाणी मी नव्हतो, अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट जे आहे ते दिलेलं आहे आणि बाकी विषयांवरती बोलणं जे आहे ते नारायण राणेंनी टाळलेलं आहे। सुवर्णा, पण विशाल, या आधी सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलं होतं हजर राहण्यासंदर्भात, तेव्हा ते राहिले नव्हते, आता पुन्हा एकदा त्यांना सांगावं लागलं आणि ते हजर झाले, याच्याविषयीचं काय नेमकं घटनाक्रम किंवा काय माहिती आहे? नक्कीच, खरं तर सुरुवातीला नारायण राणेंना जे आहे ती 31 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र नारायण राणे यांनी तब्येतीचं कारण देऊन ते गैरहजर राहिले होते आणि त्यानंतर आज 17 तारखेला जे आहे ते नारायण राणे या ठिकाणी उपस्थित राहिले होते। खरं तर या संपूर्ण प्रकरणात आपण जर पाहायला गेलं हे आक्षेपार्ह विधान ज्या वेळेला झालं होतं त्यानंतर पूर्णपणे नारायण राणे यांना कोर्टाने थेट आदेश दिले होते की या प्रकरणाच्या बाबतीत आता त्यांनी गांभीर्याने इथून पुढे बोललं पाहिजेत आणि या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर जे साक्षीदार महत्त्वाचे होते या साक्षीदारांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव जो आहे तो आला नसला पाहिजे असं कोर्टाचे आदेश होते। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाबाबत नारायण राणेंचा जबाब जो आहे तो नोंदवणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं होतं। मात्र 31 ऑगस्टला अशा प्रकारची कुठची प्रक्रिया जी आहे ती झाली नव्हती आणि आज ती पार पडली आहे असं आपण म्हणूया। तुर्तास जसं आपण सांगताय विशाल की पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये 15 मिनिटं नारायण राणे उपस्थित होते, त्यामुळे तिथे जबाब नोंदवून घेतला गेला अशी शक्यता व्यक्त केली जाते। अधिकृत माहिती मात्र पोलिसांकडून आपल्याला मिळत नाहीये। विशाल, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये आता न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेसंदर्भात आपण बोलणार आहोत। तसदीबद्दल क्षमस्व, नाव वेगळं आहे कारण वर्षानुवर्ष आपण खड्ड्यांविषयी बोलतो, सरळ बोललो की ते लक्षात येत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही, नेत्यांपर्यंत पोहोचत नाही। म्हणून असं तरी नागपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे बघायला मिळतात। मुंबईला कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून नागपूर जिल्हा ओलांडताना सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे। नागपूर भंडारा दरम्यान तुम्ही मुख्य रस्ता बघितलात किंवा सर्व्हिस रोड बघितलात तर हेच खड्ड्यांचं दृश्य बघायला मिळतं। या मार्गावरील गुमथळा इथल्या नागरिक खड्ड्यांनी त्रस्त झालेले आहेत।
खड्डे इतके मोठमोठे आहेत की टेप पट्टीने मोजायला गेलं तर टेप अपुरं पडतं. आमच्याकडून टोल वसूल केला जातो, मात्र खड्ड्यांची डागडुजी करायला कंत्राटदार वेळ नाही असं सांगतात, असं नागरिक म्हणतायत. या संदर्भात वारंवार निवेदनं दिली गेली आहेत, पण प्रशासन काही करत नाही असाही नागरिकांचा आरोप आहे. या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या मी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आहे. नागपूर ते भंडारावरचा हा जो मुख्य रस्ता आहे, तुम्ही मेन रोड पकडा किंवा सर्व्हिस रोड पकडा, या जर का हे दृश्य जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. म्हणजे हा जो सर्व्हिस रोड आहे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गुमथडा इथला आहे. आणि इथले जर का तुम्ही खड्डे बघितले, म्हणजे हे सर्व जे दृश्य आहे ते निश्चितच अत्यंत बोलकं आहे. आणि नागरिक कशा प्रकारे जीव मुठीत धरून इथे प्रवास करतात हे आपल्याला पाहायला मिळतात. जर का तुम्ही या संपूर्ण खड्ड्यांचं जर का दृश्य बघितलं, इतके मोठमोठे महाकाय खड्डे आहे की तुमचा टेप जरी पकडायला गेलं तर 10-10, 12-12 फुटापेक्षा जास्त खड्डे आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतात. आणि एक नाही, हे पूर्ण खड्ड्यांची रांग लागलेली आहे. म्हणजे तुम्ही इथे जर का बघितलं तर हे सर्व खड्डे इतके मोठे आहे की तुम्ही ते मोजू देखील शकत नाही. म्हणजे आपण एखादा खड्डा जर मोजण्याचा प्रयत्न केला, समजून हा पुढचा खड्डा, म्हणजे हा तर या सर्व खड्ड्याच्या रांगेमधला मध्यम स्वरूपाचा खड्डा आहे, तो देखील मोजण्याचा प्रयत्न केला तर बघा, म्हणजे आमचा साधारण 10 फुटाचा टेप आहे. 10 फुटाचा टेप कमी पडला याला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे साधारण 12 ते 14 फुटाचा सर्व खड्डा आहे. आणि जेव्हा आम्ही याची बातमी इथे कव्हर करण्यासाठी आलो तेव्हा नागरिक देखील मोठ्या संख्येने इथे जमले, कारण की त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील जो नागपूर ते भंडारा रोड येतो, त्या भंडारा रोडवरील गुमथडा येथील हे सर्व दृश्य आहे. आणि इथल्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करायला लागत आहे. जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इतक्या आतुरतेने ते नागरिक इथे आले आणि त्यांनी स्वतः आपल्या कैफियत सांगितली की कशा प्रकारे त्यांना इथे या सर्व खड्ड्याचा त्रास होत आहे. अनेक लोक या खड्ड्यांमधनं पडले देखील आहे आणि प्रशासनाचं याकडे लक्ष नाही. म्हणजे वारंवार त्यांना निवेदन देऊन, वारंवार विनंती करून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना प्रशासनाने केलेल्या नाही. इथं जमलेल्या लोकांकडूनच मग आम्ही जाणून घेतलं की खड्ड्यांमुळे त्यांना नेमका काय त्रास होतोय. त्या नागरिकांचं काय म्हणणं हे देखील आपण त्यांना विचारूया. मला एक सांगा की हे जे खड्डे आहे, म्हणजे किती दिवसापासून तुम्ही हे खड्डे पाहता आणि कशा प्रकारचा इथल्या स्थानिक नागरिकांना त्रास आहे? सन 2013मध्ये हा नॅशनल हायवे नंबर 6 नागपूर ते भंडारा रोड हा ज्या वर्षीपासून पूर्ण काम झालं, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी पावसाळा लागला की हा खूप मोठा त्रास आम्हाला या परिसरातल्या नागरिकांना सहन करावा लागतो. संपूर्ण सर्व्हिस रोड असो की मुख्य मार्ग असो, जागोजागी खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. आणि या ठिकाणी या रोडवर मातनी टोल प्लाझावर नागपूर जिल्ह्यातली सर्वात मोठी टोल वसुली केली जाते. आणि याच रोडवर नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त या खड्डेमय असणारा रस्ता म्हणून भंडारा रोड हा ओळखला जातो. आपण या ठिकाणी गुमथडा गाव या स्टॉपवर उभे आहोत. खूप मोठी दयनीय अवस्था आहे. आपण बघत आहे की मोठमोठे खड्डे पडलेले आहे. रोज या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत असतात आणि नाहक या परिसरातल्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. हे जे खड्डे, या खड्ड्यामध्ये ज्या प्रकारचं हे जे दृश्य आहे आणि हा साधारण 10 फुटाचा टेप आहे. मात्र टेपमध्ये खड्डे बसत नाही. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर समजून जा, या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत जरी टेप पकडायचा म्हटलं तर हे झालं 10 फूट आणि परत जर तिकडे बघितलं तर 14 फूट. म्हणजे 14, 15 फुटाचे हे सर्व खड्डे आहे. एक तरुण येताना दिसत, आपण त्याला विचारूया की तो काय करतो. आणि एक मिनिट काय नाही तुमचं, तो पुढे घ्या, खड्ड्यात नाही पुढे घ्या थोडी गाडी. हां, काय नाही तुमचं? माझं नाव दामोदर बघेले आहे. अच्छा, काय करता तुम्ही? मी हल्दीरामध्ये जॉब करत आहे. अच्छा, इथनं तुम्ही रोज जाता का? इथून मला दिवसातून 2दा जावं लागते. आणि इथले लई कर्मचारी आहे जे भंडारा नागपूर हायवे आहे नॅशनल 6, आणि इथून प्रत्येक व्यक्ती कामाला जात असते. पण एवढा त्रास आहे की रात्री 2 ते 3 शिफ्टमध्ये काम चालू असते. आणि त्या कारणानं लई वेळ तर फॅमिलीवाल्यांना, आम्हाला रात्री लाईट कमजोर असलं आणि पाऊस येत असला की असं प्लेन जागा वाटते आपल्याला. पण प्लेन जागा वाटते पण आपल्याला काही माहीत नसतं गड्डा, आणि तिथं एकदम माणूस जाऊन आदळतो आणि कधी स्लिप पण होते, माणूस कधी पडून पण जाते त्याच्यात. खूप त्रास आहे याच्या. कधी पडले का तुम्ही? हो, मी एकदा पडला. माझी नाईट शिफ्ट होती तेव्हा मी पडलो होतो. लागलो होतं पायाला, अजून आहे खरंच माझ्या. अच्छा. हां, पण मग आता तेव्हापासून मग हळून इथून निघून जातो. पण खूप त्रास आहे.
फॅमिलीवाल्यांना त्रास आहे, कोणाचे लहान मुलं बाळं असतात ते पण पडून जातात कधी कधी. प्रशासन कधी लक्ष देत नाही, कधी डागडुजी करताना पाहिलं गेला? नाही कधी नाही. तर आम्ही इथून आमचं मार्केट नागपूर मार्केट जवळ असल्यामुळे किंवा आम्हाला गुमथडाला किंवा ये जा दवाखान्यात कोणाला करत असताना या रस्त्याने खूप त्रास होतो. कधी एक दोनदा कोणी पडलेलं आहे, कोणी लेडीजसुद्धा पडल्या, कधी अर्ध्या रात्री कुणाला गर्भाशयाचा प्रॉब्लेम असला तर त्यांना पण न्यावं लागतं, कोणी सिरियस असतं त्यांना पण न्यावं लागतं. आणि या रस्त्याने जाताना खूप मोठा असा अडथळा निर्माण होतो. जिथं आपण 10 मिनटात पोहोचायचं तिथं खूप वेळ लागतो आहे. आणि कधी पावसामुळे तर जास्तच खड्डे भरतात, त्याच्यामुळे खूप जण पडले. माझा मित्र पण मागं पडला, त्यांना घ्यायला मला इथं यावं लागलं होतं. कंपनीतून येत असताना त्यांनी रात्री 12ला फोन केला मला की अशा ठिकाणी मी पडलं. त्याच्यामुळे ये जा करताना खूप ठिकाणी आणि या रस्त्याने खूपच आम्हाला त्रास होत आहे. आणि एवढे मोठे मोठे खड्डे कसे काय पडले? म्हणजे 15-15, 12-12 फूट खड्डे दिसत आहे. हे गिट्टीचे ट्रक चालतात इथे, रेतीचे टिप्पर, जळ वाहतूक. कोणाला जसं आपण कंपनीतून आलो तर अशी गाडी घालून आपण पडलो आहो असं वाटतं. अच्छा, ठीक आहे. म्हणजे आपण आणखी थोडंसं पुढे जर गेलं ना, एक बघा की या संपूर्ण रस्त्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला खड्डे पाहायला मिळतात, हे सर्व खड्डे इतके मोठे मोठे आणि महाकाय खड्डे आहे की तुम्ही कल्पना नाही करू शकत. मध्ये इथनं जाणारे जे काही प्रवासी असेल, चालक असेल, ते कशा प्रकारे या खड्ड्यातनं रस्ता काढतात हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. स्थानिक नागरिकांची अशी तक्रार आहे की त्यांनी वारंवार प्रशासनाला या संदर्भात सूचना केल्या, मात्र त्या सूचनांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर का हा खड्डा जर बघितला तर असं वाटतं की एखादा मोठा डबका आहे, म्हणजे रस्त्याच्या मधोमध असं हे डबकं आहे. इतकं मोठं डबकं आपल्याला पाहायला मिळतं. मध्ये साधारण याची लांबी आणि रुंदी जर बघितली तर 12 ते 14 फूट याची लांबी असावी आणि साधारण 10 ते 12 फूट रुंदी, त्यापेक्षा जास्त वाटते. म्हणजे इतके भीषण असे किंवा इतकी भीषण परिस्थिती आपल्याला या सर्व खड्ड्यांवर रस्त्यांवर खड्ड्या संदर्भात पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीतच जर का तुम्ही बघितलं तर हे जे दृश्य आहे निश्चितच मन विचलित करणार आहे की या भागातले नागरिक कशा प्रकारे राहतात, कशा प्रकारे रस्त्यावरनं मार्ग काढतात. यांनी ज्या माहिती दिली की साधारण असे अनेक नागरिक आहे जे ह्या रस्त्यावरनं मार्ग काढता काढता खाली पडले, त्यांच्या डोक्याला इजा झाली, हातापायाला इजा झाली. आपण बघूया, याला विचारूया. काय करतो तू? जॉब करतो. हे असे खड्डे काय नेहमीच समस्या आहे का? नेहमीची समस्या आहे. किती त्रास होतो? काय त्रास होतो? गाडी बरोबर चालत नाही, पडते गाड्या, त्या खूप मोठ्या समस्या आहे. प्रशासनाने एक तात्पुरती डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, खडी टाकून कुठेतरी हे गड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ही संपूर्ण खडी पावसामध्ये वाहून गेली आणि परत जैसे ते स्थिती झाली. त्यामुळे आता नागरिकांची अशी इच्छा आहे की प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि लवकर हे खड्डे बुजवावे आणि कायमस्वरूपी बुजवावे. कारण की प्रत्येक पावसाळ्यामध्ये खडी वाहून गेली की असे खड्ड्याचं साम्राज्य या भागामध्ये पाहायला मिळतात. अन्यथा हे नागरिक आता आंदोलनाच्या प्रयत्नामध्ये आहे, कारण की निवेदन देऊन विनंती करून प्रशासन जर का ऐकत नसेल तर शेवटी आंदोलन करण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाही, अशी यांनी सुतोवाच केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तरी आता तरी या सर्व समस्येकडे लक्ष द्यावं, अशीच मागणी या सर्व नागरिकांची पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. म्हणजे या सगळ्या प्रतिक्रिया तर बोलक्या होत्याच, पण अजून काही प्रतिक्रिया अशा सुद्धा आल्या की आता या सगळ्या परिसरामध्ये आम्ही एखादा उद्घाटनाचा किंवा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत आणि मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांना बोलवणार आहोत, जेणेकरून तरी या खड्ड्यांकडे लक्ष जाईल आणि हे 1-2 दिवसांमध्ये चांगले रस्ते आम्हाला मिळतील. उपहासात्मक ही प्रतिक्रिया होती, पण अत्यंत बोलकी होती. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता आपण अधिक खड्ड्यात जाणार आहोत, म्हणजे अधिक खड्ड्यांसंदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. भिवंडीमध्ये विविध मार्गांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. सगळ्याच शासकीय यंत्रणांचं दुर्लक्ष होत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी सरतेशेवटी भिवंडीत विविध मार्गांवरील पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं. म्हणजे वाहतूक पोलिसांना सुद्धा लक्षात आलं की इथे नागरिक पाणी साचलेलं आहे आणि या खड्ड्यांमध्ये पडू शकतात काही वाहन चालक, म्हणून शेवटी वाहतूक पोलिसांनी हातात फावडं घेऊन किंवा हातात दांडा घेऊन त्या खड्ड्यात
पाणी निचरा होण्यासाठी प्रयत्न केले। भिवंडी आणि पुण्यातली ही दृश्य आहेत। मुंबई नाशिक महामार्ग तसंच ठाणे ते भिवंडी, कशळी ते अंजूर फाटा, माणकोली ते चिंचोटी कामन या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। खड्ड्यांमुळे परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, शिवाय अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। दुसरीकडे पुण्यामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजचं काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे पाणी साचलेलं होतं। पुण्यातील कोंढवा लुल्लानगर या चौकात अशाच प्रकारे पावसाचं पाणी साचलं होतं। कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस निखिल नागवडे यांनी साचलेल्या पाण्यात उतरून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला। पावसाआधी ड्रेनेज साफसफाईचं काम पूर्ण करणं हे महापालिकेचं काम असतं। महापालिका वेगवेगळ्या शहरांमधल्या असा दावा तर करत असतात की नालेसफाई पूर्ण झालेली आहे, ड्रेनेज सफाई पूर्ण झालेली आहे, पण आपण पुण्यामधलं जिवंत उदाहरण बघतो। वाहतूक पोलिसालाच हे ड्रेनेज साफ करावं लागलं। या वाहतूक पोलिसाचं जरी कौतुक होत असलं तरी महापालिकेच्या कामावर मात्र अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। महामार्ग खड्ड्यात गेलेला आहे। भिवंडी वाडा मार्गाची दुरवस्था झाली आहे। संपूर्ण महामार्गावर खड्डे पसरलेले आहेत। भिवंडी वाडा महामार्गाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। खड्ड्यामुळे वाहनांचं मात्र अतोनात नुकसान होत आहे। प्रवासासाठी वाहनांना बोटींची गरज पडते आहे। स्थानिक तरुणांचं हे अनोखं आंदोलन बघायला मिळालं। म्हणजे भला मोठा खड्डा पडलाय, त्याच्यात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे सरतेशेवटी त्या खड्ड्यातल्या पाण्यात बोट उतरवली गेली। स्थानिक तरुणांना हे अनोखं आंदोलन करावं लागलं। एकतर रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे गाड्या अशा खड्ड्यांमधून, पाणी भरलेल्या खड्ड्यांमधून घालायच्या का असा एक प्रश्न असतो। गाड्या उलट्या होऊ शकतात, दुचाकींचं नुकसान होऊ शकतं आणि आजार पण येतं ते वेगळं। दरवेळेला भरपूर पाऊस झाला की वेगवेगळ्या महामार्गांवर, वेगवेगळ्या शहरातल्या छोट्या मोठ्या रस्त्यांवर असे खड्डे बघायला मिळतात आणि न्यूज 18 लोकमत या खड्ड्यांविषयी बोलत राहणार आहे जोपर्यंत ते खड्डे स्थानिक प्रशासन बुजवत नाही। दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। कुठल्याही परिस्थितीत मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका, न्यूज 18 लोकमतचं आवाहन। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।